इटखेडा ते संभाजीनगर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे. अवघ्या 8 दिवसात उखडला संपूर्ण डीबीएम रस्ता. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा संभाजीनगर रस्त्यावरील नुकत्याच पूर्ण झालेल्या रस्ते बांधणीचे काम अवघ्या 8 दिवसातच उखडल्याने कंत्राटदाराच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेला डीबीएम थर ठिकठिकाणी उखडलेला असून रस्त्यावर खड्डे, सोललेले डांबर आणि मोकळे दगड दिसून येत आहेत. हा मार्ग स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघाताचा धोका प्रचंड वाढला असून दुचाकी व चारचाकी वाहन चालक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पावसाळा नसतानाही रस्ता इतक्या लवकर खराब होणे हे कामाच्या दर्जावर गंभीर संशय निर्माण करणारे आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार रस्त्याच्या कामात डीबीएम थराची आवश्यक जाडी ठेवण्यात आलेली नाही. तसेच डांबर योग्य प्रमाणात मिक्सिंग न करता काम उरकण्यात आले. तसेच रोलरिंग आणि क्युअरिंग प्रक्रिया ही केवळ दिखाव्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गुणवत्ता तपासणी प्रत्यक्षात झाली की फक्त कागदोपत्रीच, असा सवाल उपस्थित होत आहे. दर्जाहीन रस्ते बांधणीमुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असून नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ केला जात आहे. या प्रकरणावर ग्रामीण रस्ते बांधकाम विभागाने तात्काळ खुलासा करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा हे प्रकरणही नेहमीप्रमाणे दडपले जाणार का? दोषींवर कारवाई करून दर्जेदार रस्त्याचे बांधकाम होणार का, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे. कदाचित या रस्ते बांधकामामध्ये अभियंते व कंत्राटदारांची सेटिंग तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय व चौकशी व कारवाईची मागणी सुद्धा होत आहे. या सर्व प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगवार्तासाठी बिंबिसार शहारे, अर्जुनी मोरगाव, गोंदिया.